नमस्कार मैत्रिणींनो, मी उषा फॅशनमध्ये आणखीन एका व्हिडिओमध्ये सर्व मैत्रिणींचं स्वागत करीत आहे. मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जर कस्टमरचे खूप सारे ब्लाऊज असतील तर अगदी तुम्हाला ब्लाऊज पेपर पॅटर्न वापरून कशा पद्धतीने कटिंग केलेलं आहे. तर दोन कस्टमरची ब्लाऊज उंची जी आहे ती एका कस्टमरची उंची वाढवायची आहे, एका कस्टमरची उंची जी आहे ती ब्लाऊजची कमी करायची आहे. पॅटर्नवरून ब्लाऊज कशा पद्धतीने उंची कमी जास्त करायची आहे ते तुम्हाला पूर्ण व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर सविस्तर अशी माहिती मिळणार आहे. त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे, जेणेकरून ज्या महिलांनी रेडीमेड ब्लाऊज पेपर कटिंग ऑर्डर केलेले आहेत त्यांना जी काही प्रॉब्लेम आहे ती प्रॉब्लेम त्यांचे सॉल्व्ह होतील. तर ज्यांनी ब्लाऊज पेपर पॅटर्न घेतलेले आहेत आजपर्यंत त्याच्यातल्या काही महिलांनी म्हणजे फोटो सेंड केलेले आहेत आणि काही महिलांचे फोटो जे आहेत ते माझ्यापर्यंत आलेले नाहीत. तर तुम्ही प्लीज जो माझ्या ब्लाऊज पेपर पॅटर्नवरून फोटो ब्लाऊज शिवलेले आहेत त्याचे फोटो जे आहेत ते तुम्ही सेंड करायचे आहेत, जेणेकरून ह्या बाकीच्या जी मैत्रिणी आहेत त्यांनाही समजतं की कशा पद्धतीने आपल्या ब्लाऊज पेपर कटिंगवरून पेपर व्यवस्थित ब्लाऊज बसतात का वगैरे सर्व काही. तर प्लीज तुम्ही ते फोटो जे आहेत ते सेंड करा. आणि काल एका ताईंची कमेंट आलेली आहे मला, नंदा पुलावळे म्हणून. तर त्या ताईंनी 100% शोल्डर उतरणार डेली वेअर साठी ब्लाऊज गळे म्हणून मी व्हिडिओ शूट केलता, त्या दिवशी अपलोड केलेला आहे. तर त्या व्हिडिओच्या खाली कमेंट आलेले आहे, तिथे जाऊन तुम्ही पाहू शकतात. तर 100% शोल्डर उतरणार का उतरणार हा माझा प्रश्न तुम्हाला आहे. तर कशाबद्दल तुम्ही असं बोललात की शोल्डर उतरणार म्हणून. तर तो ब्लाऊज जो आहे तो 42 साईजचा ब्लाऊज आहे. 2.5 इंच गळा रुंदी घेतलेली आहे मी. तर ते तुम्ही पाहायचं आहे, जेणेकरून 42 साईज बोललेले आहे मी. आणि त्या महिलांनी तो ब्लाऊज वेअर केलेला आहे, तर त्यांची काहीच तक्रार नाही की शोल्डर उतरलं किंवा नाही उतरलं म्हणून. अगदी परफेक्ट ब्लाऊज बसलं. कस्टमरचं ब्लाऊज होते ती जी मी तुम्हाला 3 डेली वेअरसाठी ब्लाऊज गळे दाखवलेले आहेत ते जे आहेत ती कस्टमरचे ब्लाऊज होते. तर त्यांचे मला फोन येत असतात किंवा त्यांचा रिप्लायही आलेला आहे. तर त्या बोललेल्या आहेत की परफेक्ट ब्लाऊज बसलेलं आहे म्हणून. आणि असं तुम्ही असा प्रश्न केलेला आहे की 100% शोल्डर उतरणार म्हणून. तर त्या प्रश्नाचं तुम्हाला उत्तर जे आहे ती कमेंटद्वारे तुम्ही देऊ शकता, डबल मला कमेंट करून आजच्या व्हिडिओ खाली. तर मी तुम्हाला त्या जो तुमचा प्रश्न होता त्याचं उत्तरही दिलेलं आहे. कस्टमरने तो ब्लाऊज जो आहे तो वेअर केलेला आहे आणि परफेक्ट बसलेला आहे. तुमचा आणखी त्याच्यात काय प्रश्न आलेला आहे तोही मला आजच्या व्हिडिओमध्ये कमेंटद्वारे सांगायचा आहे. चला तर मैत्रिणींनो, व्हिडिओला सुरुवात करू. तुम्हाला जर असे काही प्रश्न पडत असतील तर तो तुम्ही मला व्हिडिओच्या खाली कमेंटद्वारे प्रश्न विचारू शकतात. आणि त्या ताईंना मी नंदा पुलावळे म्हणून ताई आहेत त्या. तर त्या ताईंनीही मला कमेंट करून सांगायचं आहे की तुमचा का प्रश्न असा पडलेला आहे तो. चला तर सुरू करू. शकतात दोन कस्टमरचे ब्लाऊज जे आहे ती एकदमच मी कट करणार आहे. तर हे जे आहे ती 34 साईजचे आहेत. तर इथे मी अस्तरचे 2 ब्लाऊज घेतलेले आहेत. इथे जे आहे ती साधा ब्लाऊज पीस आहे. तर मग कस्टमरचे तुमच्याकडे जास्त जर कामी असतील तर त्यावेळेस तुम्ही या पद्धतीने जर ब्लाऊज कट केले तर अगदी परफेक्ट तुम्हाला कटिंग जे आहे ती परफेक्ट आहे आपल्याकडे. ज्यांना कोणाला आपल्याकडे ब्लाऊज पेपर पॅटर्न अवेलेबल आहे, ज्यांना कोणाला ती ऑर्डर करायची असेल तर खाली स्क्रीनवर नंबर दिलेला आहे, तिथे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. तर चला तर मैत्रिणींनो, हा जो आहे तो 30 साईजचा ब्लाऊज पेपर पॅटर्न आहे. कशा पद्धतीने ब्लाऊजवरून कस्टमरच्या ब्लाऊजवरून उंची जी आहे ती कमी जास्त कुठले मापे मेन घ्यायचे आहेत हे सर्व तुम्हाला आज मी दाखवणार आहे. हा आपल्याकडे 28 ते 48 साईज पर्यंत पूर्ण सेट आहे. तर कटोरी ब्लाऊजचा सेट आहे. तसेच आपल्याकडे प्रिन्स कट, 4 टक्स, बोटनेक असे विविध प्रकारचे पेपर पॅटर्न अवेलेबल आहेत. आता अगोदर काय करणार आहेत, हे दोन जे आहेत ती कट करून घेणार आहेत. त्यानंतर हा सिंगल जो आहे तो कट करून घेणार आहे. हे साईडला ठेवून द्यायचं आहे. हा कस्टमरचा मापाचा ब्लाऊज आहे आणि हे जे आहे ती मेन ब्लाऊज पीस आहेत आणि हे जे आहे ती अस्तर आहेत. तर इथे पाहू शकतात एक अस्तर त्यांनी दिलेला आहे आणि दुसरे जे आहे ते मी माझ्या पसलच लावणार आहे, कारण त्यांनी बोललेले आहेत की तुमच्या पसलच लावा बोललेले आहे. तर आता इथे ही या पद्धतीने असते अस्तर जे आहे ती मी एकावर एक ठेवून घेणार आहे. तर हा जो आहे तो 34 साईजचा ब्लाऊज आहे.
तर अशा रीतीने आपण एकावर एक 2 अस्तर ठेवून घेतलेले आहेत. आता इथे ही जी मापाचा ब्लाऊज आहे, हा जो ब्लाऊज आहे तो त्यांना खूप ढिल्ला होत आहे. तर अंगावरचा माप घेतलेला आहे, हा 36 साईजचा भरत आहे. पाहू शकता 36 साईजचा भरत आहे. तर अंगावरून माप घेतल्याच्या नंतर हा जो ब्लाऊज आहे तो 34 साईजचा भरलेला आहे. तर आता आपण हा 34 साईजचाच फक्त आपण छातीचा भाग जो आहे तो टाकून घेणार आहे. त्यानंतर आपल्याला उंची जी आहे ती या ब्लाऊज वरून घ्यायची आहे. आता 34 साईजची छातीचा चौथा भाग मोजून घेतलेला आहे आपण. आता इथे तयार उंची जी आहे ती 13.5 आहे. तर या पॅटर्नची उंची किती आहे हे चेक करायचं आहे अगोदर आपल्याला. तर या पॅटर्नची उंची पाहायची आहे. तर ही पाहू शकतात. म्हणजे हा पॅटर्न 13 उंचीचा तयार आहे. 1 इंच आपण एक्स्ट्रा ठेवलेले आहे. 14 इंच परफेक्ट आहे. ज्या महिलांची 13 उंची आहे त्यांच्यासाठी हा परफेक्ट पॅटर्न आहे. याच्यात कमी जास्त कुठेच करायची गरज लागणार नाही. आता आपल्याला अर्धा इंच वाढून घ्यायचं आहे. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, खालच्या साईडने अशा पद्धतीने अगोदर आपल्याला लाईन मारून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला पॅटर्न जो आहे तो अर्धा इंच वरती सरकवून घ्यायचा आहे. म्हणजे आपल्या हा 14.5 ही जी उंची आहे ती 14.5 आपली झाली पाहिजे. तर परफेक्ट झालेली आहे. तर अशा रीतीने आपण हा साईड पीसचा जो भाग आहे तो या पद्धतीने आपल्याला पूर्ण आखून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला पाठीच्या गळ्याची उंची ही मोजून घ्यायची आहे. तर हे जी पाठीची उंची तयार पट्टी जी आहे ती घ्यायची आहे आपल्याला आणि या पद्धतीने अशी फोल्ड करून इथे तयार आहे. तर आपल्याला शिलाईसाठी किती जितकी लागत असेल तुम्हाला 1.5 किंवा अर्धा इंच जितकी काय लागत असेल तितक्यावर पॉइंट करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला हा गोल आकार जो आहे तो अशा रीतीने आपल्याला व्यवस्थित असा उतरवून घ्यायचा आहे. पाहू शकता अशा पद्धतीने आपण गळ्याची उंची आणि पाठीची उंची कशा पद्धतीने कमी जास्त केलेली आहे ते तुम्हाला इथे दाखवलेलं आहे. त्यानंतर आपल्याला साईड पीस घ्यायचा आहे. आता आपण पाठीमागची उंची किती वाढवली होती, अर्धा इंच. तसंच आपल्याला साईड पीस जो आहे तो खालच्या साईडने या साईडने आपल्याला वाढून घ्यायचा आहे. तर अर्धा इंच आपण या साईडने अशा रीतीने वाढून घ्यायचा आहे. तुम्ही टेपनेही घेतला तरी चालतं. पाहू शकतात इथे असं टेपच्या सहाय्यानेही तुम्ही घेतला तरी पण या पद्धतीने असं आखून घ्यायचं आहे. पाहू शकतात अशा रीतीने तुम्ही अर्धा इंच वाढून घ्यायचं आहे. त्यानंतर कटोरी घ्यायची आहे आपल्याला. आता कटोरी जी आहे ती आपल्याला इथे ठेवून घ्यायची आहे. आता कटोरीतही तुम्हाला अर्धा इंच वाढून घ्यायचंय कारण आपण उंची वाढवलेली आहे. त्यासाठी अशा या पद्धतीने खालच्या साईडने अगोदर आखून घ्यायचं आहे या साईडने आणि अशी कटोरी जी आहे ती अशी सरकवून अर्धा इंच वरती घ्यायची आहे. पाहू शकतात अशा पद्धतीने आपण कटोरी ही या पद्धतीने तुम्ही वाढून घ्यायची आहे. पाहू शकतात अशा पद्धतीने कटोरी ही आपली झालेली आहे. त्यानंतर आपल्याला घ्यायची आहे क्रॉस पट्टी. तर क्रॉस पट्टी आपल्याला या साईडने आखून घ्यायची आहे. हे पहा इथे आपण क्रॉस पट्टी घेतलेली आहे. आता राहिलेला आहे आपली बाहीची कटिंग. आता बाहीची कटिंग इथे पाहू शकतात हा कपडा जो आहे तो एकदम असा मागे पुढे आहे. तर आपल्याला हा वरचा जो आहे त्याच्यावर माप टाकून घ्यायचा आहे. त्या अगोदर आपल्याला ब्लाऊजच्या बाहीची लांबी जी आहे ती मोजून घ्यायची आहे. पाहू शकता तिथे तयार बाही जी आहे ती 6.5 आहे. तयार 6.5 आहे. तर हा पॅटर्न कितीचा आहे पाहू शकता. तिथे हा पॅटर्न जो आहे तो 6 इंचाचा आहे. म्हणजे ज्या महिलांचा तयार बाही जी आहे ती 5 असेल तर त्यांच्यासाठी हा परफेक्ट अस्तरच्या ब्लाऊज साठी आहे. आता आपल्याला किती इंच वाढवायचं आहे, तयार 6.5 आणि शिलाई मार्जिन साठी 1 इंच म्हणजे टोटल आपल्याला 7.5ची उंची घ्यायची आहे. तर अशा रीतीने आपल्याला हा पॅटर्न जो आहे तो असा ठेवायचा आहे आणि ठेवल्याच्या नंतर 7.5 पॉइंट जिथे येते तिथपर्यंत परफेक्ट असा या पद्धतीने व्यवस्थित असा ठेवून घ्यायचा आहे. तर 1.5-2ची पुढची उंची जी आहे ती अशा रीतीने इथून वाढत आहे. तर हे सेम जे आहे ती 1.5-2 सर्व साईडने व्यवस्थित आलेली आहे का हे चेक करायचं आहे. कमी जास्त असेल तर व्यवस्थित करून तुम्हाला या पद्धतीने अशी बाहीची लांबी जी आहे ती आखून घ्यायची आहे, छोटी बाही असेल तर. आणि त्यानंतर आपल्याला कॅफाईट जी आहे ती बाहीची कॅफाईट साईज नुसार आहे. तर साईज नुसार कॅफाईट कशी घ्यायची तेही तुम्हाला पुढे दाखवणार आहे. या पद्धतीने आपण ही बाही कटिंग आखून घेतलेली आहे. आता हा पूर्ण जे आखून घेतलेला आहे मी हा कट करणार आहे आणि त्यानंतर मी या ब्लाऊज पीसवर ठेवून पूर्ण ब्लाऊज जे आहे ती कट करून घेणार आहे.
तर अशा पद्धतीने आपण हा पूर्ण ब्लाऊज जो आहे तो कट केलेला आहे. त्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने ब्लाऊजची बाही जी आहे ती व्यवस्थित अशी चेक करून पाहायची आहे. कमी जास्त असेल तर तो आपल्याला व्यवस्थित दुरुस्त करून घ्यायचा आहे. तर या पद्धतीने आपल्याला मागे पुढे कपडा जर असेल तर तो आपल्याला या पद्धतीने व्यवस्थित करून घ्यायचा आहे आणि पूर्णपणे हा ब्लाऊज जो आहे तो परफेक्ट असा कट करून घ्यायचा आहे. तर बाहीची चेकिंग जी आहे ती या पद्धतीने तुम्ही करून घेऊ शकता. तर पाहू शकतात अशा पद्धतीने हे झालेलं आहे. तर अगदी हे 2 ब्लाऊजचे अस्तर जे आहे ते आपण कट केलेले आहेत. त्यानंतर आपल्याला ब्लाऊज पीस घ्यायचे आहे आणि या ब्लाऊज पीसवर आपल्याला दोन्ही अस्तर जे आहेत ती ठेवून व्यवस्थित अशी पूर्ण मी ही कटिंग करून घेणार आहे. तर अशा पद्धतीने ही मी एकावर एक 2 ब्लाऊज पीस ठेवून घेतलेले आहेत. पाहू शकतात अशा रीतीने ठेवून घ्यायचं आहे. व्यवस्थित असे पार्ट जे आहेत ती निघले पाहिजेत. आपण त्याची काळजी घ्यायची आहे. गुढी वगैरे पडू द्यायची नाही. त्यानंतर आपल्याला इथे पाठीचा पार्ट, साईड पीस, बाही या पद्धतीने असे पार्ट सर्व जे आहेत अस्तर जे आपण कट करून घेतलेले आहेत ते सर्व पार्ट आपण या पद्धतीने ठेवून घेत आहेत. पाहू शकतात अशा रीतीने कटर इथे पाहू शकतात थोडी कमी पडत आहे, त्याच्यामुळे ॲडजस्टमेंट कट आपल्याला हे ब्लाऊज जे आहे ती व्यवस्थित असे ठेवून कटिंग करून घ्यायचे आहेत. तर पाहू शकतात अशा रीतीने हे पूर्ण मी कटिंग करून घेत आहे. तर अगदी 2 ब्लाऊज आहेत. पाहू शकता तुम्ही खाली दिसत असेल तुम्हाला की एकावर एक मी 2 ब्लाऊज ठेवलेले आहेत. तर अशा पद्धतीने हे म्हणजे 2 अस्तर 2 आणि साधे वरचे ब्लाऊज पीस 2 टोटल आपले हे 4 ब्लाऊज होत असतात. तर अशा पद्धतीने आपण व्यवस्थित मागे पुढे जो कपडा झालेला होता बाहीचा तो दुरुस्त करून व्यवस्थित अशी कटिंग करून घ्यायची आहे. ॲक्युरेटमध्ये अशी कटिंग झालेली आहे पाहू शकतात. त्यानंतर आपल्याला क्रॉसपट्टी राहिलेली आहे. तर हे एक्स्ट्राचे जे कपडे आहेत त्याच्यामध्ये मी क्रॉसपट्टी जी आहे ती काढून घेणार आहे. तर अशा रीतीने क्रॉसपट्टी ही मी काढून घेत आहे. तर पाहू शकतात अशा पद्धतीने हे झालेलं आहे. आता गळ्याच्या जे पट्टे आहेत ते मी नंतर काढून घेणार आहे. तर याच्यात गळ्याच्या पट्ट्या वगैरे सर्व काही मी नंतर टिच करता वेळेस काढून घेणार आहे. आता हा झालेला आहे आपला हे 2 ब्लाऊज पीस जे आहेत ते आपले कटिंग झालेले आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे तर दुसरा जो आहे 30 साईजचा तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे. पाहू शकतात अगदी कमी वेळेमध्ये तुम्ही अशा पद्धतीने कस्टमरची कामे जी आहेत ती करून घेऊ शकतात. आता हा 30 साईजचा आहे. तर या पद्धतीने आपल्याला अशा पद्धतीने ब्लाऊज पीस ठेवायचा आहे. इथे मी डबल बाही कट करणार आहे. त्यानंतर आपल्याला इथे पाठीमागचा पार्ट ठेवायचा आहे. इथे आपल्याला साईड पीस ठेवायचा आहे. या पद्धतीने साईड पीस ठेवायचा आहे. त्यानंतर आपल्याला इथे ठेवायची आहे कटोरी आणि इथे ठेवायची आहे बाही आणि इथे ठेवायची आहे आपल्याला क्रॉसपट्टी. आता हे सर्व पार्ट जे आहेत ती घेतलेले आहेत. पण अगोदर आपल्याला बाहीची ह्या ब्लाऊजची उंची जी आहे ती पूर्ण मोजून घ्यायची आहे. तयार किती आहे ती तर पाहू शकतात तयार उंची 12 आहे. तर आपल्याला कमी करायची आहे. आता हा ब्लाऊज जो आहे तो उंची तयार 12 आहे. तर आपल्याला अर्धा इंच वाढवायची आहे. म्हणजे 12.5ची उंची तयार करायची आहे. त्यांनी सांगितलेले आहे आपल्याला उंची वाढवायला. तर आपल्याला हा पॅटर्न जो आहे तो किती इंचाचा आहे तो पाहायचा आहे. तर तयार उंची 13 आहे. तर आपल्याला हा 14चा पॅटर्न आहे. तर आपल्याला 13.5 ठेवायचा आहे. अर्धा इंच मायनस करून टाकायचा आहे. तर कमी करायचं आहे. तर कशा पद्धतीने कमी करायचं आहे ते तुम्हाला अगोदर दाखवते. आता या साईडने तुम्ही काय करायचं आहे अगोदर या साईडने तुम्हाला आखून घ्यायचं आहे. या साईडने आखून घेतल्याच्या नंतर आपण मगाचा पॅटर्न काय केलं वाढवला होता. आता हा आपल्याला कमी करायचा आहे. आता इथे आपण अशा रीतीने कमी करायचा. इथे 2 मार्क करायच्या आणि हा मार्क केल्याच्या नंतर या पद्धतीने असा खालती सरकवून घ्यायचा आहे आपल्याला आणि सरकवून घेतल्याच्या नंतर हा जो भाग आहे तो आपल्याला व्यवस्थित असा आखून घ्यायचा आहे. आता यानंतर आपल्याला पाहायचं आहे की पाहू शकता तिथे परफेक्ट माझं 13.5 आलेलं आहे. त्यानंतर आपल्याला पाठीच्या गळ्याची उंची चेक करायची आहे. ही जी पट्टी आहे ती आपल्याला इथून इथपर्यंत ठेवायची आहे आणि इथे मार्क करून इथे एक मार्क करायचा आहे. शिलाईसाठी जितका लागणार आहे आपला तितका आणि तिथून आपल्याला इथे या पद्धतीने असा आकार देऊन घ्यायचा आहे. तुम्हाला गोल आकार ठेवायचा असेल तर तुम्ही गोल ठेवू शकतात किंवा तुम्हाला चौकोनी ठेवायचा असेल तर चौकोनी अशा पद्धतीने तुम्ही कट करून घेऊ शकतात. तर हा झालेला आहे आपला. आता इथे आपल्याला
साईड पीस ठेवायचा आहे. साईड पीसला काय करायचं आहे आपल्याला, ह्या साईडने पूर्ण साईडने आखून घ्यायचा आहे. मगाच्या ब्लाऊजला आपण काय केलं तर उंची जी आहे ती वाढवली होती. आता आपल्याला उंची जी आहे ती कमी करायची आहे. पाठीमागलची किती केली कमी, अर्धा इंच. आता पुढची आपल्याला अशा पद्धतीने वरती सरकवून घ्यायचा आणि अर्धा इंच मायनस करून टाकायचं, म्हणजे ही घ्यायची नाही आपल्याला. तसंच आपल्याला कटोरी ही घ्यायची आहे. तर आता कटोरी तुम्ही अशी ठेवणार आहे, कारण याच्यावर डिझाईन जी आहे ती अशी उभी आहे, त्याच्यामुळे इथे ठेवणार आहेत. किंवा तुमची जर क्रॉसपट्टी तुम्हाला इथे डबल निघत असतील तर तुम्ही क्रॉसपट्टी ही इथे काढून घेऊ शकतात अशा रीतीने, आणि कटोरी जी आहे ती इथे ठेवून घेऊ शकतात. आता मी कटोरीचे ही कशा पद्धतीने कमी करणार आहे की खालच्या साईडने आपल्याला अगोदर या पद्धतीने आखून घ्यायचा आहे आणि हा असाच पॅटर्न जो आहे तो खाली सरकवून घ्यायचा आहे. मग काय केलं तर आपण मगाच्या ब्लाऊज मध्ये आपण वाढवलं होतं, आता आपल्याला अर्धा इंच कमी करून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने आपण हे अशा पद्धतीने कमी करून घेऊ शकतात. आणि इथे जर तुम्ही ठेवलं आहे असं जर ठेवलं तसं तुम्हाला समजलं नाही तर तुम्ही अशा या पद्धतीने हे तुम्ही करून घेऊ शकता. तर पाहू शकतात अर्धा इंच परफेक्ट आपलं कमी झालेलं होतं. आता हे झालेलं आहे आपलं. आता इथे आपल्याला क्रॉस पट्टी जी आहे ती या पद्धतीने तुम्ही आखून घ्यायची आहे आणि याच्यात आपल्याला डबल क्रॉस पट्टी या साईडने लगेच कट करून घ्यायची आहे. हे अशा पद्धतीने तुम्ही डबल क्रॉस पट्टी पण लगेच कट करून घेऊ शकतात. आता आपल्याला बाहीची लांबी पाहायची आहे. तर तयार बाहीची लांबी किती आहे ही चेक करायची आहे. 4.5 आहे. हा पॅटर्न कितीचा आहे पाहायचा आहे. तर हा पॅटर्न आपला 3.5 तयार उंची ज्यांची आहे त्यांच्यासाठी परफेक्ट आहे. आता आपल्याला या साईडने काय करायचं आहे, आपल्याला तयार बाही किती पाहिजे 4.5. तर टोटल आपल्याला 5 ची बाही घ्यायची आहे. तर अर्धा इंच आपण वाढवून घेतलेला आहे. अशा रीतीने आपण आता इथे डबल बाही कट करणार आहेत. हे झालेली आहे. आता हा पूर्ण पॅटर्न जो आहे तो आपण कट करून घेणार आहे. अशा पद्धतीने आपण हा कट करून घेत आहेत. पूर्ण ब्लाऊज जो आहे तो हा दुसरा ब्लाऊज होता आपला. तर या पद्धतीने सर्व पार्ट जे आहेत मी कट करून घेत आहे. तर अगदी कमी वेळामध्ये तुम्ही या पद्धतीने ब्लाऊज जो आहे ती कट करून घेऊ शकतात. अर्धा तास किंवा पाऊण तास लागतो 4-5 ब्लाऊज कट करायला. तर पेपर पॅटर्नवरून तुम्ही खूप सविस्तर असे सोपी पद्धत आहे कटिंग करण्याची. तर पाहू शकतात अशा पद्धतीने आपला हा पूर्ण ब्लाऊज जे आहे ते दोन्ही साईडचे मी कट केलेले आहे तुमच्या समोर. कशा पद्धतीने एका ब्लाऊजची उंची जी आहे ती मी वाढवलेली होती, एका ब्लाऊजची उंची मी कमी केलेली आहे. तर या पद्धतीने तुम्ही जर ब्लाऊज पेपर पॅटर्न जर घेतले तर अशा पद्धतीने तुम्ही उंची जी आहे ती कमी जास्त करायची आहे. आता पुढील प्रश्न पडेल तुम्हाला की ब्लाऊजची उंची वगैरे सर्व काही माहिती झालं, पण गळा पुढचा जो आहे तो कशा पद्धतीने कमी जास्त करायचा आहे त्याच्यावरही मी व्हिडिओ जे आहेत ते अपलोड केलेले आहेत. तर मैत्रिणींनो अशा पद्धतीने तुम्हाला व्हिडिओ आवडला असला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि तुम्हालाही ऑर्डर करायची असेल तर खाली व्हॉट्सअप नंबरवर कॉन्टॅक्ट करा. चला तर मैत्रिणींनो भेटूत पुढील व्हिडिओमध्ये उद्याच्या. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.